हाय नमस्कार, मी मनीषा. आज बघा मी तुम्हाला 38 साईजची कुर्ती कटिंग कशी करायची ती सांगणार आहे. त्याच्यावरती मापे कशी टाकायची आणि कशी कटिंग करायची ते सांगणार आहे. त्यासाठी बघा मी पहिल्यांदा हे 4 फोल्ड कपडा केलेला आहे. हे बघा इथे, आणि ही बंद बाजू माझ्या साईडला आहे. हे मी करून घेतलं आहे 4 फोल्ड. हे पुढचं कापड मी स्लीव्हसाठी यूज करणार आहे. हे आता मी इथे 4 फोल्ड करून ही बंद बाजू माझ्याकडे घेतली आहे. आता ह्या बंद बाजूकडून आपल्याला पूर्ण उंची टाकायची आहे आणि मग पुढची मापे टाकूया. आता ह्याची मी आहे तेवढी पूर्ण उंची घेणार आहे, कारण की ही उंची 41 उंची आहे. ही बरोबर आहे तेवढी ही सगळ्या कापडाची मी उंची घेणार आहे. मी हे मापाप्रमाणे हे इथून फोल्ड केलेलं आहे, म्हणजे स्लीव्ज अशी अखंड निघते. हे बघा, म्हणजे ते स्लीव्जला हाताला डिझाईनला येईल. मी थोडी 15 इंचची अशी स्लीव्ज घेणार आहे आणि हे असं इथून आता मापं टाकायची. हे छातीच्या कमरेच्या मापानुसार मी हे फोल्ड करून 4 फोल्ड केलेलं आहे. आता आपण मापे टाकूया. ही तर पूर्ण उंची आहे तेवढीच घेणार आहे. आणि इथे आपण आता गळा, शोल्डर, मुंडा ही मापे टाकूया. बघा, आता ह्याचं शोल्डर आहे 15, ह्याचे शोल्डर आहे 15. 15च्या निम्मे किती येतात? 7.5. आणि ह्याला पुढे मागे आपण गळा घेणार आहे. पुढे 6 इंच, मागे 6 इंच. त्याच्यामुळे आपण मुंड्यातून एक इंच गळा, 1 इंच शोल्डर कमी करणार आहे. हे घेतलेले शोल्डर इथे थोड्या खाली अंतरावरती आपण सेम घेऊया 6.5. ह्याचा मुंडा घेऊया, 6. इथे पुढे थोडीशी लाईन मारूया. हे आहे 6.5 मुंडा झालेला आहे. आता आपण गळ्याचं माप टाकूया. गळा तुम्हाला जसा हवा तसा टाकू शकता. आपण ह्याला पुढे मागे 6 इंचाचा गळा असल्यामुळे आपण 2.5 इंचाचाच गळा घेणार आहे आणि पुढे 6 इंच, 6चा अर्धा इंच घ्यायचा. 6.5 शिलाई मार्जिनमध्ये जातं. इथेही 6.5. खालीसुद्धा 2.5 इंचचं घ्यायचं. तुम्हाला जर पसरट पुढे गळा हवा असेल तर तुम्ही इथून अर्धा पाव इंच जास्त घेतलं तरी चालतं आहे. इथून आपण आता हे स्क्वेअर करून घेऊया. आणि ह्यामध्ये मग तुम्हाला ज्या आकाराचा गळा हवा आहे तसं तुम्ही करू शकता. गोल करा, पानगळा करा, त्रिकोण करा, चौकोन करा, जसा हवा आहे तसा करू शकतो. आता इथे बघा, आपण अर्धा इंच आतल्या बाजूला घेणार आहे मुंड्याला. हे बघा, अर्धा इंच आतमध्ये घेऊन शोल्डरपासून इथे हे लाईन जॉईन करून घ्यायची. आता हे जॉईन केलेलं आहे. आता इथे आपण टाकूया छातीचं माप. छातीचं माप किती? 38. 38मध्ये 3 इंच लूजिंग घ्यायचं. 38, 39, 40, 41. 41चा चौथा भाग येतो 10.25 इंच. इथून हे घ्यायचं आहे. छातीचं माप हे 10.25 इंच. वरतून इथे आपण माप घेऊया. हे आहे 6 इंच. हे आणि ही लाईन आपण जॉईन करून घेऊया. हे झाले छातीचं माप आणि त्यामध्ये प्लस मार्जिनसाठी 1.5 इंच. आता इथून बघा, कमर उंची घेणार आहे 14 इंच आणि कट घेणार आहे 22 इंच. इथून बघा, इथून हे घेतलं आहे कमर उंची आणि इथून ही घेतली आहे सीट उंची.
आता आपण कमर गोलाई आणि सीट गोलाई टाकूया. कमर गोलाई आहे, कमर गोलाईसुद्धा कमर गोलाईसुद्धा 38च आहे, ते सुद्धा 10.25 येतं आणि प्लस त्याच्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. आणि इथं सीट 48 आहे, त्याच्यामुळे सीटचा चौथा भाग येतो 12 आणि त्यामध्ये 1 इंच फक्त शिलाई मार्जिन कटसाठी घ्यायचं आहे, म्हणजे झालं 13. हे बघा इथे आलं कट 12 आणि 1 इंच कट मारण्यासाठी शिलाई मार्जिन म्हणजे 13 इंच. असंच खाली इथे स्ट्रेट कट असल्यामुळे इथे सुद्धा 13 इंचच घ्यायचे. आणि आपण आता हे सगळे जॉईंट करून घेऊया. हे सगळे जे मार्क आहेत ते जॉईंट करून घेऊ. बघा आता हे सगळे मार्क मी जॉईंट करून घेतले आहे. आता पुढचा मुंडा इथून 1 इंच कट करून घेऊया. हे पहा इथून 1 इंच आणि हा इथून ह्याला असा राऊंड शेप द्यायचा आहे. आणि हा झाला आहे पुढचा मुंडा आणि मागचा मुंडा इथून 1.25 इंच आणि हा दुसरा शेप, हा मागच्या मुंड्याचा शेप. आता हे आपण असं पूर्ण कटिंग करून घेऊया. हे असं पूर्ण कट करून घेऊया. हे झाले आता कटिंग. आता आपण स्लीव्स कटिंग करूया. हे बघा आता स्लीवची उंची आहे 15, त्यामध्ये 1 इंच मार्जिन म्हणजे खाली अर्धा इंच शिलाई, वरती अर्धा इंच शिलाईला, म्हणजे झाले 16. इथून हे 16, ह्याला खाली 3 इंच मुंडा उतार द्यायचा आणि छातीच्या मापात नुसार, म्हणजे आता छातीचं माप किती येतं, बाहीला हे छातीच्या मापानुसार, म्हणजे आपण छाती किती छातीचं माप किती आहे 9.5, म्हणून इथे सुद्धा हे 9.5च येणार आहे. हे खाली 3 इंच उतरवलं. इथून घ्यायची ही बाही गोलाई येत आहे 5.5, त्यामध्ये 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि इथून हे इथे जॉईन करायचं आहे. हे जॉईन करायचं आहे. इथून हे 2 इंचाचं सरळ लाईन घ्यायची उतारला आणि इथून हे असं गोलाकार देऊन ही बाही कट करून घ्यायची. हा आहे मुंड्याचा आकार आहे आणि ही बाही आता आपण कट करून घेऊ. ही बघा बाही झाली आहे तयार आपली. इथे आपण नॉक देऊया, म्हणजे बाहीचा मध्यभाग येतो. आणि आपण आता बाहीला पुढच्या शेप घेऊन देऊया, म्हणजे पुढच्या बाहीचा जो उतार असतो तो करूया. त्यासाठी बघा सोपी आयडिया आहे. हे इथे ठेवायचं 1-1.5 इंचाच्या अंतरावर आणि हा जो भाग आहे तो कट करायचा. एक्स्ट्राचा जो भाग आहे तो असा कट करायचा. म्हणजे बघा हा झाला आहे मागचा भागाचा आणि हा आला आहे
पुढचा बघायचा. बाही बघा किती छान एकसारखी आली आहे. हा झाला आहे आपल्या ड्रेसचं कटिंग, 38 साईज टॉपचं कटिंग.